गुड मॉर्निंग गाईज. आम्ही निघालेलो आहोत छत्रपती संभाजीनगर माझ्या गावाकडं. सो आता 7 वाजलेले आहेत. मोजून 5 तासानंतर मी तिथे पोहोचणार आहोत. आज लग्न आहे गावाकडं, गावी जायचं आहे आज. दरवेळी आम्ही 6 वाजता निघत असतो. आज थोडंसं उशीर झालं आहे तरी आपण पोचूयात. आळंदी मार्गे आपण निघणार आहोत. आई आलेली आहे. चल तो चला आता निघालोय आपण. संध्या पण आलेली आहे. चलो आज झोपले काय? चला आता निघूयात छत्रपती संभाजीनगर. जाता जाता गावी जाताना आम्हाला देवाची आळंदी हे लागतं. बघू शकता जाताना रस्त्याने आम्हाला आळंदी लागते. सकाळी सकाळी दुरुंगवाने दर्शन होऊन जातं. आता आम्ही आळंदीपर्यंत पोहोचलेलो आहोत. इथून दर्शनासाठी रस्ता आहे. पेट्रोल भरण्यासाठी थांबलेलो आहोत आपण शेल पिंपळगाव रोडला. आता काय ट्रॅफिक नसते एवढं. हा ना. 4,000 फुल होते. अशा प्रकारे सकाळी सकाळी निघलं की रस्ता हा पूर्णपणे मोकळा भेटतो. बघू शकता मस्त सूर्याचे किरण आलेले आहेत. एकंदरीत सकाळचा प्रवास हा चांगलाच, कारण की कसं आपल्याला पुढचाही रस्ता कटल्यामुळं थोडासा दिवस आपल्याला अख्खा तिथे भेटतो. तरी पण तसं उशीरच झालेला आहे. नवनाथ हॉटेलला पोचलेलो आहोत आम्ही. फुल वाटतं जागा नाही. सो आता नाश्त्याला पोहोचलेलो आहोत. आमचं इथं दरवेळी गावाकडे जाताना या ठिकाणी आमचा नाश्त्याचा कार्यक्रम असतो. चल येते.
2 महिने झाले असं ना. दर महिन्याला आपण इथं येतो मिसळ काय. चला आता नाश्ता झालेला आहे. नाश्ता करून आता निघतोय आम्ही. आता हळूहळू चाललेलो आहे आम्ही. सकाळी लवकर निघालं की 5 तासात मोजून पोचतो. तरी पण आज इथंच 9 वाजलेले. 6 ते 12 आम्ही पोचून जातो. सीट बेल्ट कंपल्सरी केलेलं आहे कुणीकडे. सीट बेल्ट तुला जमतं का? विमानात बेस्ट सीट बेल्ट. काय करते सीट बेल्टचा? पॅक नाही झालं? नाही असं करेन की मी त्याला जर झालं तर. पण अवघड लागतं दिसत. हे नियमानुसार दोघांना बी सांगितलेले. आता ड्रायव्हरला पण आणि शेजारच्याला पण सीट बेल्ट कंपल्सरी केलं. आलं का नगर? अर्ध्या भागात आलो का? हो. त्या आरतीच्या वेळी किती वाजता निघालो होतो? आरतीच्या लग्नाच्या वेळी किती वाजता निघालो होतो? आपण निघालो होतो 6 वाजता. आणि आलो लगेच 12 लग्न लागायच्या वेळेला पोहोचलो. आपण आलो आता नगरच्या ब्रिजवरती. हा ब्रिज झाल्यापासून बरंच ट्रॅफिक वाचलं बरं का आपलं. काय ट्रॅफिक खालचा नाही तर खाली गाडी अडकून बसायची. मोठा आहे चांगला. हा ब्रिज झाल्यापासून थोडक्यात खालचा पूर्णपणे ट्रॅफिक गेलेला आहे. कारण की आम्ही जेव्हा यायचो तर खाली आम्ही अडकून बसायचो. आता व्यवस्थितरित्या आम्ही ब्रिजवरून सरळ डायरेक्ट बऱ्याचशा अंतरावरती आम्ही पुढं पोचतो. त्यामुळं ट्रॅफिकचं पूर्णपणे प्रश्नच मिटलेला आहे. तो आता अर्ध्याच्या पुढं आलेलो आहे थोडक्यात आम्ही आता. चला आता हळूहळू प्रवास चालूच आहे. बघूया आपण आता किती वेळात पोचतोय. कोणत्या शाळेत? बरोबरच्या इंग्लिश शाळेत टाकलं होतं गाडीवर. असं रडे बाई बापाच्या गळ्यात पडून गैरू रडत. या मायच्या तर जाऊ दे ती शाळा खेळ. त्याला वर्षभर नको टाकू शाळेत आणि नंतर टाकून तांब्याच्या शाळेत टाकू. त्याचा दाखला सुद्धा नाही आणला त्या बरोबरच्या तिथून. गेलं तांब्याच्या शाळेत टाकून मराठी शाळेत. पोरी कश काय हुशार असतात एवढ्या गाणी. अगं राणीताईला शीतलताईला कधी क्लास लावला नाही. दोघी तिघीला बी. आणि याला 3 ठिकाणी क्लास लावला ना पैसे भरायचा बाप आणि जातो म्हणायचं. एकदा 2दा गेलं पुरी उत्तर द्यायचं येत नव्हतं काही नाही. जातच नसे परत. जिथं गेलं तिथं पैसे भरून मोकळंच व्हायचं. शाळा शिकणारे नोकऱ्या करतात. शाळा न शिकणारे धंदे टाकतात. नोकरीवाले त्यांच्या हाताखाली काम करतात. तुम्हाला दिले का वाटायचं
अशा प्रकारे आता आम्ही संभाजीनगरला पोचलेलो आहोत आणि आता ताईकडे जाण्यासाठी आम्ही वाळूज पंढरपूरवरून मोठदेवी मंदिराकडे चाललेलो आहोत. तुम्ही बघू शकता या ठिकाणी मोठी कमान लावलेली आहे. इथं हनुमंतरायांचं एक खूप छान असं जागृत देवस्थान आहे. चला राहू देऊ का ऑनच असं. हे बघा चालू केलं उलट झालं. बघितलं वाटतं ताईन ते. कशी आहे? आम्ही डायरेक्ट आलेलो आहे ताई. अचानक सरप्राईज दिलं. कसं झालं प्रवास? चांगलं बाहेर आणलं का? चांगलं सामान बघा. दिवाळीचं आहे का? हा आता सीझन चालू लग्न सराई वगैरे. अच्छा अच्छा. लग्न सराईची कष्ट आहे. ते बघू शकता ताईचं दुकान आहे आमच्या संभाजीनगरला. पाठव चला. ये इकडे बस. मोठे मामा छोटे मामा खरंच रडायला बरं हे आमच्या ताईचं दुकान आहे. आतू आतू अरे तू तर रडत नाही. ताई या गंगा ताई आहेत. नॅपकिन हे मोठी दाजी हाय अलीकडे आणि ही बारकी ताई. संभाजीनगरला वाळूज पंढरपूर रोडला ना त्या ठिकाणी ताईचं दुकान बघू शकता तुम्ही. दात आले का? आत्याने पाहायचं असतं दात आले. दात आले म्हणजे चावती. इकडं 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 बोट बोट टाकून बघत आहे. रडत नाही तर रडायचं. सगळीकडून फिरवत आहे असं ते. अजून नाही वरच बघ. त्या दिवशी अक्केल तर दिसले. बघू नाही देत ते. डीबी पांढरी दिसते ना. पांढरं दिसतं का ते? पण आलं नाही अजून. खाता लागतं. तांदूळ फक्त चावून तेच करायला लावलं होतं ताईला. बाय. अरे बापरे. अरे बापरे. अरे तू मान बर बाय तू मान. बाय कर आतू. अशा प्रकारे आता आम्ही ताईकडून निघालेलो आहोत आणि आता आम्ही इथं पोचलेलो आहोत. बघू शकता जुनी इमारत आहे दिल्ली गेट. या ठिकाणाला दिल्ली गेट असं संबोधलं जातं. तो आता निघालो आहे. आता मार्गस्थ झालेलो आहोत आपण. तो आता पुढं फुलंब्रीकडे जाण्यासाठी आपण रवाना झालेलो आहोत. फायनली आता आम्ही फुलंब्रीला पोहोचलेलो आहोत. या ठिकाणी फुलंब्रीचं मार्केट आहे. फ्रूट्स वगैरे परत बरेचसे असं सामान वगैरे या ठिकाणी भेटतं आणि इथं खूप छान असा महाराजांचा पुतळा आहे बघू शकता.
आता बऱ्यापैकी आपण जवळजवळ आलेलो आहोत. फुलंब्री आलं म्हणजे आता आपलं अर्धा पाऊण तासाच्या वरती आपलं घराचं अंतर आलेलं म्हणून समजायचं. या ठिकाणी फुलंब्रीचा बस स्टँड आहे. बेबी पण चांगलं बघते आज. कुठं चालले कुठं चालले. फायनली आता आम्ही आमच्या सासरवाडीत म्हणजे संध्याच्या घरी आता आम्ही पोचलेलो आहोत. आणि यांचं साई मार्ट म्हणून मोठं मार्ट आहे. सो चला. हा ना बाळा तर आता आम्ही चाललेलो आहे लग्नाला. हे आमच्या सासूबाई आहेत. येता का तुम्ही लग्नाला? थोड्याशा लाजतात ते बोलायला पाहुण्या पडून. जावाय पुढं पाहुण्या पुढं नाही जावाय सासरे बुवा आहेत पुढं जाते गाव फाट्याला. सो लग्नाहून आलेलो आहोत आम्ही आणि बाळाला थोडीशी सर्दी झाल्यामुळं आम्ही तर क्लिनिकमध्ये आलो होतो. आई घेऊन बसलेली आहे बाळाला. मस्तपैकी वाफ घेते बाळ. थोडंसं लहान बाळांना प्रवासामध्ये सर्दी खोकला ह्या समस्या होतच राहतात. कसं करते ते. तिला श्वास घ्यायचा आहे का तोंडाने वाफ घ्यायची हेच लक्षात येत नाही. कॉमेडी खूप कॉमेडी. तर आता आम्ही साई वेज हॉटेलला इथं फुलंब्री रोडला पाथरीच्या पुढे या ठिकाणी आता जेवायला आलेलो आहोत. फेमस हॉटेल आहे व्हेजसाठी. एकदम प्युअर व्हेज या ठिकाणी भेटतं. बेबी पण थोडंसं आता रिलॅक्स झालेलं आहे. थोडी वाफ वगैरे घेतल्यामुळे थोडंसं तिला पण आता थोडंसं कम्फर्ट वाटतं. तर आता बसलो सगळेजण आम्ही. छान आहे हॉटेल रोडला एकदम. बाळ पण मस्त आईसोबत खेळते. थोडी किरकिर करतेच आहे आज तरी पण. कसं वाटलं जेवण? मस्त होतं एकदम जेवण छान. चहा पण भारी होता. बाळ पण भारी होतं. सो आता गावाकडच्या आपल्या घरी पोचलेलो आहोत. सगळे झोपलेले आहेत तिथे. आता आपण बराच वेळ झालेला आहे. थोडीशी आवरावरी वगैरे करणार आहेत आता. नेहमीप्रमाणे आईच्या सोबत गप्पा मारण्यासाठी गावातल्या सगळ्या महिला मंडळ आलेलं आहे. गप्पा गोष्टी बाळ पण सगळं ऐकत आहे. तिकडे चुलीवर जाण तू. चुलीवर अलीकडे थांबली. तुझं नाव काय तिथे? समीक्षा. तुझं काय बाई? लग्नाचं स्वयंपाक. गावाकडची मजाच वेगळी. जेवले सो आता आम्ही निघालेलो आहोत. काय राहू आहे गाणी. ए बिल्लू
बाय कर बाय. नाका नुकरे काय झालं तुला सर्दी व्हायची? चला काय सर्दी झाली तुला? दररोज लहान का होतो नाही. तशी म्हणजे आम्ही या शेतात तसेच आता आम्ही निघालेलो आहोत आणि आमचं कुलदैवत निधोऱ्याची देवी आहे. खूप असं जागृत देवस्थान आहे. या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत आणि खूप शांत ठिकाणी या ठिकाणी मंदिर आहे. हे बघू शकता तुम्ही. खूप छान असं मंदिर आहे हे. छान दर्शन झालेलं आहे. सो आता निघूया.